वैष्णवी हगवणेच्या प्रकरणानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। महिला आयोगाच्या कारभारावर निशाणा साधत विरोधकांनी रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली। त्याचवेळी आता चाकणकरांच्या विरोधात पोलीस, महिला आयोगासह मुख्यमंत्री कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे। चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी, पवारांच्या राष्ट्रवादीचं सीएम डीसीएमनं पत्र, अध्यक्षांविरोधात महिला आयोगातही तक्रार, रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढणार। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। कारण वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी एकीकडे राज्यातील अनेक महिला नेत्यांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। या पुढे जाऊन शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिलांनी आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून चाकणकरांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे। रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून रिकाम करावं अशी देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे यांच्याकडे या पत्राद्वारे आम्ही मागणी करत आहोत। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा असलेल्या चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे। त्याचवेळी आता चाकणकर यांच्या विरोधात त्या अध्यक्ष असलेल्या राज्य महिला आयोगात तक्रार दाखल करण्यात आली आहे। चाकणकरांच्या कार्यकर्त्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युवती सेलच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सोनाली गाडे यांनी धमकी दिल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या संगीता भालेराव यांनी ही तक्रार केली आहे। भालेराव यांनी राज्य महिला आयोगासह मुख्यमंत्री कार्यालय आणि पुणे पोलीस आयुक्तांकडे सुद्धा तक्रार दाखल केली आहे। या केसमध्ये जर महिला आयोगाच्या अध्यक्षांनी वेळेवर त्या तक्रारीची दखल घेतली असती ना, तर आज वैष्णवी जिवंत असती। जर त्याच वेळेस त्या लोकांच्या मुसक्या आवळल्या असत्या ना, तर एवढी हिंमत त्या लोकांची झाली नसती। पण त्या तक्रारीनंतर त्यांचं स्वतःचं विश्लेषण तुम्ही बघितलं असेल तर की हा पारिवारिक वाद होता, त्याच्यामुळे आम्ही चर्चेतनं मार्ग काढायला सांगितला। एवढं झाल्यानंतर ती महिला येऊन तक्रार करते, चर्चेतनं काय वादातनं तुम्ही मार्ग काढताय? तुम्ही अटक का नाही केली त्यांना? मी म्हणते ना, यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा का गुन्हा नोंद करू नये? यांनी यांच्या स्वतःच्या जबाबदारीत नाही मुक्त होऊ शकणार नाहीयेत। वैष्णवी हगवणे हुंडाबळीत राष्ट्रवादीचा पदाधिकारी राहिलेल्या राजेंद्र हगवणे आणि त्याचे कुटुंबीय प्रमुख आरोपी आहेत। हगवणे दोन्ही सुनांचा छळ करत असल्याचं समोर आलं। या छळात आता वैष्णवीचा बळी गेल्याचं समोर आलं। पण या संपूर्ण प्रकरणात महिला आयोगाकडून कुठलीच दखल न घेतली गेल्यानं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर विरोधकांच्या निशाण्यावर आल्यात। चाकणकरांवरून तापलेल्या राजकारणानंतर आता रुपाली चाकणकर पदावर राहतात की जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। यासोबत